मागच्या 1 ते दीड महिन्यापूर्वी लातूर आणि नांदेड या परिसरामध्ये असलेल्या बोरगाव आणि धडकनाळ या परिसरात अक्षरशः महापुराने हाहाकार घातला आणि आता लातूर या परिसरामध्ये झालेल्या या नुकसानीचं आणि या ठिकाणी झालेले विद्यार्थी आणि शेतकरी नागरिकांच्या या दुःखाची दखल घेऊन थेट कोल्हापूरवरनं या ठिकाणी काही सामाजिक कार्यकर्ते धडकनाळ बोरगाव या परिसरामध्ये दाखल झालेले आहेत आणि त्यांनी लातूरच्या या धडकनाळ आणि बोरगाव परिसरात असलेल्या जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना एक शैक्षणिक मदतीचा हात म्हणून या ठिकाणी मदत दिलेली आहे। त्यातले काही प्रतिनिधी आणि या शालेय व्यवस्थापनमध्ये काम करणारे विद्यार्थी आणि शिक्षक हे सर्व माझ्यासोबत आहेत। त्यांचे काही प्रतिनिधी आहेत जे कोल्हापूरहून आलेले आहेत। साहेब, काय तुमचं नाव आहे, कुठल्या संस्थेच्या वतीने मदत करताय आणि काय नेमकी मदत करताय, या पाठीमागची नेमकी भावना काय तुमची? गेले दीड महिना झाला ह्या लातूर जिल्ह्यामध्ये जे उदगीर तालुक्यामध्ये जे बोरगाव गाव आहे अशी काही गावांनी जे नदीचं पाणी आलेलं आहे आणि त्यांचा प्रपंचाचं साहित्य वाहून गेलेलं आहे। एक हात मदतीचा म्हणून आम्ही कुरुंदवाडकर वाशी तालुका शिरोळ जिल्हा कोल्हापूर एक सानेगुरुजीचे जे 1995चे जे बॅच आहे त्या विद्यार्थ्यांनी आणि त्रिवेणी महिला मंडळ जे कुरुंदवाडचं आहे आणि युवकाजात मंडळ कुरुंदवाड यांच्या तिन्हीच्या एकमतानं आहे की नाही आम्ही किट द्यायचं महापुरासाठी हे नियोजन केलेलं आहे। गेली 2001 पासून ते गेले जवळजवळ 2024पर्यंत प्रत्येक वेळेला आमच्या भागामध्ये महापूर येतो, कारण असा महापूर आमच्याकडं हे पहिल्यांदाच तुमच्याकडं आम्हाला बघायला मिळालेलं आहे की जेणेकरून तुमचं संपूर्ण प्रपंचाचं साहित्य, मुलाचं शाळेचं शिक्षणाचं वह्या पुस्तकं हे ते सगळे कपडे लता ते सगळे वाहून गेले। असा प्रसंग आयुष्यात परत येऊ नये आणि सावधच्या भूमिकेने परमेश्वराने देखील यांच्या पाठीशी ठामपणे उभा राहावे एवढे सांगताना मी थांबतो। एकंदरीत आपण जर पाहिलं तर या सर्व परिसरामध्ये जिल्हा परिषदेची ही जी शाळा आहे, बोरगावची शाळा, या शाळेत पूर्णतः शाळा पाण्याखाली होती आणि या दरम्यानच्या काळामध्ये प्रशासनाचे आणि शैक्षणिक क्षेत्रामधले जबाबदार अधिकारी म्हणून सुद्धा ज्यांनी भूमिका बजावली ते सर पण माझ्यासोबत। काय नेमकी या शाळेची परिस्थिती होती, कशा पद्धतीने युद्धपातळीवर या सगळ्या विद्यार्थ्यांना यातूनही उभा राहण्याचं बळ तुम्ही दिले? मी अविनाश गणपतराव भोसले, केंद्रप्रमुख कोदळी अंतर्गत हे बोरगाव शाळा आहे। या ठिकाणी आम्ही ज्यावेळेस पहिल्या दिवशीच इथं म्हणजे भेट दिली त्यावेळेस सुरुवातीला म्हणजे विस्तार अधिकारी साहेब थोटे साहेब, मी प्राथमिकचे शिक्षणाधिकारी लातूरचे, पुन्हा शिक्षणाधिकारी शेख साहेब यांच्या सगळ्याच मार्फत पुन्हा कलेक्टरसुद्धा आले होते। त्यानंतर अशी परिस्थिती होती की त्यावेळेस माझ्या जीवनामध्ये असा प्रसंग मी कधीच पाहिला नाही आणि शाळेमध्ये जवळपास 5 ते 6 फूट असं एवढं पाणी होतं आणि हे खालचा तर भाग, हे खाली जुनी शाळा तर पूर्ण बुडाली होती आणि शालेय पोषण आहाराचं तर पूर्णच म्हणजे भिजून गेलं होतं पूर्ण पाण्यामध्ये आणि त्याचप्रमाणे मधलं जवळपास जे ऑफिसमधलं जे दप्तर आहे, हाजऱ्या हे सगळ्या पूर्ण भिजलेल्या होत्या। पण नंतर ही अशी परिस्थिती होऊन मी सांगता त्यावेळेस जर बघितलं तर अक्षरशः म्हणजे अशी परिस्थिती की मला म्हणजे धक्काच बसला आणि त्यावेळेस म्हणजे जवळपास त्याच्यानंतर माझे मित्र लांडगे सर यांना म्हणजे आणि यांनाही माहीत आहे की मी 2 महिने आजारीच पडलो कंप्लीट आणि आता जरा बरं झालेलं आहे। तर अशी परिस्थिती होती की त्यावेळेस केंद्रे सर, मोरखंडे सर, सूर्यवंशी सर शिक्षक होते, आता हे नंतर 2 जण आलेले आहेत। त्यांनी अक्षरशः विद्यार्थ्याला घेऊन, गावकऱ्याला घेऊन हे सगळं धिवून काढलेलं आहे आणि पूर्ववत पुन्हा आणखी शाळा तयार झाली आणि त्यावेळेसची परिस्थिती खूप बेकार होती आणि त्यावेळेस म्हणजे जवळपास बरेच जनावरं दगावले, आखाडे वाहून गेले, जवळपास शेळ्या वाहून गेल्या, 70-80 शेळ्या गेल्या, जनावरे खूप गेले। तर परिस्थिती खूप बेकार होती। जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये शिकलेल्या या विद्यार्थ्यांना आता थेट कोल्हापूरवरनं हे सगळे समाज बांधव या ठिकाणी मदत करतायत, काय नेमकी तुमची भावना आहे? खरंच आनंद वाटतो। खरंच असे दानशूर व्यक्ती या आपल्या म्हणजे देशामध्ये, राज्यामध्ये आहेत म्हणून काहीतरी आपणाला हे मिळतं ह्या गोरगरिबाच्या लेकरासाठी। कारण हा जो भाग आहे उदगीरचा, लातूर जिल्ह्यातला हा उदगीरच्या टोकाचा भाग, याला श्रीलंकाच म्हणतात। कारण कसं आहे, शेवटचा भाग आहे, कारण नांदेड, कर्नाटक आणि पुन्हा नंतर महाराष्ट्र अशी परिस्थिती। तर या दानशूर व्यक्तीने खूपच आतापर्यंत बऱ्याच लोकांनी आणि त्याच्यानंतर आता या व्यक्तीने
मदत केली, त्यांचं मी खूप आभार मानतो. एकंदरीत आपण जर पाहिलं तर या जिल्हा परिषद शाळेची चिमुकली पण माझ्यासोबत आहे. बाळा, ज्यावेळेस पाऊस झाला त्यावेळेस कशी परिस्थिती होती इथं? शाळेमध्ये बसायला जागा होती का तुम्हाला? आणि तुम्हाला किती मोठं संकट त्या ठिकाणी बघावं लागलं? माझे पूर्ण नाव समीक्षा दिलीप होनसांगडे आहे. माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आहे. आमच्या गावात खूप पाऊस पडला होता. शाळा पाण्यात होती. ताई पण इथं आहेत. या सगळ्या किटमध्ये सुद्धा दिवाळीच्या पार्श्वभूमीवरती ही विद्यार्थ्यांना थेट कोल्हापूरून आलेली जी मदत आहे त्याच्यामध्ये एक साडी पण दिली जाते बहिणींना ते भेट म्हणून, कारण त्याच लाडक्या बाच्चांना सुद्धा शिक्षणामध्ये लढण्याचं बळ मिळावं म्हणून. ताई, काय भावना आहे नेमकी? हे सगळे भाऊ आज तुमच्यासाठी थेट कोल्हापूरून आले. आम्हाला आनंद वाटतो दिल्याबद्दल. धन्यवाद. काय नाव तुमचं? वर्षा. पाऊस कसा झाला तुमच्याकडे? पाऊस मोठा झाला, पण लेकराला जागा नव्हती शाळेत बसायला. जनावरे सगळं पाण्यात ते सगळं वाहून गेले. एकंदरीत आपण जर पाहिलं तर देशाचं भवितव्य घडवणाऱ्या ह्या जिल्हा परिषदेच्या शाळा आहेत, परंतु पावसाचा तडाखा एवढा मोठा होता की या जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये उद्याची स्वप्न साकार करण्यासाठी जी चिमुकली या ठिकाणी शिक्षण घेतात त्यांच्यासुद्धा शिक्षणामध्ये हा व्यत्यय आला. आणि म्हणून या सगळ्या विद्यार्थ्यांना लढ म्हणण्याचं बळ देण्यासाठी थेट कोल्हापूरच्या कुरुंदवाडीवरनं हे सगळे समाजसेवी बांधव या ठिकाणी जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये दाखल झाली. त्यांनी या ठिकाणी विद्यार्थ्यांना मदत केली आणि त्याबरोबरच बहिणीलासुद्धा दिवाळीची साडी भेट देत या ठिकाणी माणुसकीचं एक उत्तम उदाहरण आपल्यासमोर उभा केलेलं पाहायला मिळतं. अजय घुडके, जय महाराष्ट्र न्यूज, लातूर.